ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर पूनम पवार म्हणून आहेत. म्हणजे त्यांच्या आईनं जे आहे तिच्या आईनं हा अनुभव शेअर केलेला आहे. ताईंनी माझं नाव काही सांगू नका असं बोलल्या, म्हणून मुलीचंच नाव सांगा असं बोलल्या. आणि गावाचं नाव वगैरे त्यांनी काही बोलल्या नाहीत आणि मी पण विचारलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्योती भोईर म्हणून आहेत ताई. तर ज्योतीताई मला म्हणतील की माझा अनुभव शेअरच करू नका ताई, असं काहीतरी होईल. का तर मी त्यांना सॉरी पण म्हणेन आणि मी आत्ता त्यांना न विचारताच व्हिडिओ बनवायला लागले. आज त्यांचा व्हिडिओ येणार होता खरं तर. पण ह्या ताईंनी सांगितलं आजच ताई शेअर करा, जरा त्या ताईंना सांगा आणि आजच शेअर करा. तर मग मी म्हटलं की ज्योतिताईंना डायरेक्ट गुरुवारीच शेअर करते असं सांगते. का तर गुरुवार म्हटलं मग श्रावणातला पण गुरुवार आहे आणि कदाचित आईंना पण वाटत असेल त्यांचा अनुभव गुरुवारी वगैरे हे व्हावा, का तर पुढं चाललं आहे त्यांचं. तर मी म्हणजे ठरवून बाकी त्या दिवशी आला जरी अनुभव एखादा की आजच शेअर करा, तरी मी शेअर करणार नाही. ज्योतिताईंचा शेअर होईल गुरुवारी. आणि मला खूप वाईट वाटायला लागलं आहे, का तर ह्यांना पण मी बोलले त्यांचा अनुभव. तर नाही, खरंच माझी आज खूप इच्छा आहे आजच व्हावा अनुभव शेअर. तर मग म्हणून मग म्हटलं असू दे, बघूया. तर आणि आत्ताच म्हणजे आत्ताच थोड्या वेळापूर्वीच त्यांनी अनुभव शेअर केला आहे. तर त्या म्हणत होत्या, ताई म्हणत होत्या की माझं लग्न झालं त्यावेळेपासून मी आईंच्या मार्गामध्ये आहे. म्हणजे ज्यावेळेला लग्न झालं आणि आम्ही जिथं राहायला होतो भाड्याने, तिथं 2-3 कुटुंबं आईंच्या मार्गामधली होती. ते सगळे भजनाला जायचे, त्यांच्या घरात जसं करायचे तसं त्यांच्या संगतीनं मी आईंच्या मार्गात आले म्हणतात. आणि त्यावेळेपासून त्यांच्या घरी जसं करायचं तसं माझ्या घरी मी करायचे. तर आईंच्या मार्गात आले, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आईंच्या कृपेनं होत गेल्या म्हणतात. पण ज्यावेळेला 2 वर्ष झाली म्हणतात माझी लग्न होऊन, उपासना माझी चालू होती आणि भीतीपोटी मी प्रेग्नंट राहिले आणि भीतीपोटी मी उपासना वाढवली असं म्हणत होत्या त्या. भीतीपोटी वाढवली प्रेग्नंट राहिल्यानंतर. आणि त्याच्यानंतर मला मुलगी झाली म्हणतात. मुलगी झाल्यानंतर म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने हे झालं. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत गेल्या. मुलगा झाला त्याच्यानंतर. पण मला कायम वाटत राहायचं म्हणतात की हे सगळेजण आईंच्या मार्गात आले पाहिजेत. ते होत नव्हतं. बाकीचे सगळे जे कुटुंब होती त्यांचे सगळे घरातले करत होते. मला असं वाटत होतं म्हणतात की माझ्या मुलीनं, माझ्या मुलानं, माझ्या मिस्टरांनी आईंच्या मार्गात यावं. पण ती गोष्ट होत नव्हती म्हणतात आमच्या घरी. आणि त्याच्यानंतर आईंनी कृपा केली, स्वतःचं घर वगैरे झालं, सगळं झालं. भाड्याच्या घरातून स्वतःच्या घरात आलो. शेती आईंच्या कृपेनं झाली म्हणतात. सगळ्यात मोठा अनुभव ते नंतर येणार आहे. पण आजच शेअर करा ह्याच्या पाठीमागं त्यांनी ते सांगितलं का ते. आणि मग सगळं शेती वगैरे झाली. पण मला असं सारखं वाटत राहायचं म्हणतात की माझ्या मुलांनी नवऱ्यानं मार्गात यावं. का तर एवढं सगळं दिलंय आपल्याला देवानं. म्हणजे आपल्याला घरदार नव्हतं, स्वतःचं घरदार दिलं. शेती नव्हती, स्वतःची शेती ज्या लोकं मिळवून खातात किंवा विकत आणून खातात. तुम्हाला तुमच्या शेतातलं खायला मिळतंय आणि ते सगळं मिळतंय आणि तुम्ही करत नाही. तर मला असं सारखं वाटायचं, मी कधीही प्रार्थना करत नाही. आज पण करत नाही म्हणतात. मुलांसाठी मी कधीही किंवा नवऱ्यासाठी कुणासाठी प्रार्थना नाही करत. का करत नाही? का तर सगळं आहे. तुमचं शारीरिक स्वास्थ्य नीट आहे, मानसिक स्वास्थ्य नीट आहे. तर मग तुम्ही का करत नाही? गुरुकृपा मिळवणं, गुरूंची सेवा करणं, उपासना करणं ही सगळ्यात महत्त्वाची आयुष्यातली गोष्ट आहे, की ज्याच्या आधारावर आपण सगळं आयुष्य आणि नंतर मिळणारं आयुष्यसुद्धा गुरुकृपेवर हे करणार आहे. तर मग ती गोष्ट आपण का करत नाही? ह्या गोष्टीचं मला खूप दुःख व्हायचं म्हणतात. खूप मी सारखं हे करायची. आणि माझी मुलगी 8वीला गेल्यानंतर मार्गात आली म्हणतात, आईंच्या मार्गामध्ये आली. आणि सुरुवातीलाच ती आईंच्या मार्गात आल्यानंतर म्हणजे ती करायला लागल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीनं करायला लागलेली. मैत्रिणींना घ्यायची, मंदिरमध्ये वगैरे जायची म्हणतात, उपासनेला जायची
बालोपासना करायची, ती करायला लागलेली होती म्हणतात. मला खूप आनंद झाला, मुलगी आली आपली मार्गामध्ये. का तर मुलीची जात आहे, तर मुलीनं आधी यावं हे मला खूप वाटत होतं म्हणतात. तर ती आल्यानंतर मला खूप आनंद झाला. तिला चांगले चांगले अनुभव पण यायला लागले आईंच्या कृपेनं. तिला छान वाटायला लागलं आईंच्या सेवेत आल्यानंतर. आणि मग म्हणतात जसं आई चांगलं आहे कदम म्हणून ना, सुरुवातीला अजून तुमची सुरुवात आहे एखाद्या गोष्टीची, उपासना सेवाच नव्हे, कुठलीही गोष्ट सुरुवात आहे तुमची, तोपर्यंत तिचा फार गाजावाजा करू नये. म्हणजे तुम्ही ती गोष्ट 2-3 वर्ष वगैरे करायला लागलाय, तर ठीक आहे, ती माहीत पडली लोकांना वगैरे. पण सुरुवात आहे तर मग खूप उहापोह करू नये. तर ती सुरुवातीची सेवा तिची, ती मैत्रिणींना सांगायची, इकडे सांगायची, तिकडे सांगायची, मी हे करते, मी एवढं करते, मी एवढं करते. ते सुरुवातीचा काही अनुभव नसतोय. आपण जे सांगतोय ते आपण मी करते ह्या उद्देशापोटी आपण सांगत असतो. ज्यावेळेला आपण सेवेत, उपासनेत मुरतोय ना, त्यावेळेला आपण ते खूप जास्त त्याचं अवडंबर नाही करत. मी काय करतोय हे पण आपल्याला वाटतं काय एवढं आपण देवासाठी करायला लागलोय किंवा आपल्याच हितासाठी करायला लागलोय, एवढं काय लोकांना सांगायचं आहे, हे नंतर भावना होत्या. सुरुवातीला असेच असतंय की मी करते दाखवायचं असतंय की मी करतो हे दाखवायचं असतंय. तर ते सुरुवातीला तसं तसं तिचं झालं म्हणतात. आणि जसं चांगले अनुभव येतात तसे उपासनेमध्ये परीक्षा पण होतात. आता मी किती परीक्षा त्या म्हणत होत्या की त्या मुलं करत नाहीयेत, नवरा करत नाही, ह्या गोष्टीचं खूप दुःख होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते गुरुमार्गी माणसासाठी, ती खूप महत्त्वाची गोष्ट असते. हे मी सांगायला लागले. का तर त्या गोष्टी असतात की आपले परिवारातले पण सगळ्यांनी करावं, ही खूप मोठी इच्छा असते. आणि ते करत नसले की आपल्याला खूप त्रास होतोय. हे म्हणजे मी पण ह्या गोष्टींना खूप महत्त्व देते. आपण जर करतोय तर आपल्या घरच्यांनी पण केलं पाहिजे. असं वाटत राहतंय कुठेतरी आणि ते करत नाहीत म्हटल्यावर आपल्याला त्रास होतोय. तर ते तसंच त्यांचं काहीसं होत होतं. आणि ज्यावेळेला त्या म्हणत होत्या 8वीत मुलगी आल्यावर खूप आनंद झाला. पण म्हणतात तिची उपासना खूप काळ ती टिकली नाही म्हणतात. 2-3 वर्षामध्ये तिनं परत ते सोडून दिलं म्हणतात. जरा परीक्षा व्हायला लागल्या वगैरे, मग ते सोडून दिलं तिनं परत. आणि मग मला कुठेतरी वाईट वाटायला लागलं म्हणतात, की तिनं परत उपासना सोडून दिली. मग केलं नसतं तरी बरं झालं असतं. अर्ध्यावर सोडून देणं वगैरे. क क मग ते खूप वाईट वाटायला लागलं. 12वी झाली म्हणतात. माझी खूप इच्छा होती. घरचं सगळं चांगलं होतं. मुलीनं इंजिनिअरिंग वगैरे करावं वगैरे, चांगल्या सायन्सला ॲडमिशन घ्यावं, असं आमची खूप इच्छा होती. पण आधीपासून आईंचा मार्ग नाही कधी केलेला वगैरे. मग मी आईंकडे मागायची नाही त्यांच्यासाठी काहीच मागायची नाही. का तर त्यांना समजतंय तरीसुद्धा त्यांनी जर करत नसतील, तर मग आपण काय मागायचं त्यांच्यासाठी? म्हणून मी कधी मागायची नाही. मग तिनं हेच घेतलं म्हणतात आर्ट्स का काहीतरी, काय ते बोलले नाहीत. 11वी-12वी केली असं बोलल्या त्या. 11वी-12वी केली आणि तिच्या मनात यायला लागलं, की मी पार्लरचं काहीतरी करावं, असं मनात यायला लागलं म्हणतात. आणि 12वी नंतर मग तिनं ना पार्लरचा कोर्स हे केला म्हणतात. आणि आम्हाला वाटत होतं की व्यवस्थित शिक्षण घ्यावं वगैरे, पण तिनं पार्लरचा कोर्स पण केला. शिक्षण ते करतच पार्लरचा कोर्स केला म्हणतात. आणि ती तिथंच जॉईन झाली म्हणतात. म्हणजे तिथंच काम करायला लागली. म्हणजे खूपसा काही पगार नव्हता वगैरे. पण ज्यावेळेला सॉरी ते सांगायचं राहिलं. पार्लरचा ज्यावेळेला ती कोर्स करायला लागली, त्यावेळेला तिथं दोघी-तिघी मैत्रिणी होत्या. त्यातली एक मैत्रीण तिची आईंच्या मार्गातली निघाली म्हणतात. आईंना कदाचित माझी इच्छा पूर्ण करायची होती इतक्या वर्षांची, म्हणून आईंनी ही गोष्ट घडवून आणली म्हणतात. आणि 3 मैत्रिणींपैकी एक मैत्रीण आईंच्या मार्गात होती आणि तिनं खूपशे अनुभव सांगितले. आणि तिच्यावर आलेली संकटं, तिला झालेला 2-2.5 वर्षाचा काहीतरी त्रास, त्यांनी मला काही बोलले नाहीत आणि मी पण विचारलं नाही. तर त्या अडचणीतनं कसं काय आईंनी बाहेर काढलं हे वगैरे, पण तिनं काही अनुभव बरेच तिला सांगितलेली म्हणतात. तर त्यामुळं मग परत ती आईंच्या मार्गात आली म्हणतात. म्हणजे बाहेरच्यांनी सांगितल्यानंतर ते कदाचित पटतंय घरच्या म्हणजे बाहेरच्यांनी सांगितलेल्या गोष्टी पटत असतात. आपल्या घरच्यांनी सांगितलेलं ते पटत नाही लवकर. आणि तिच्यामुळं परत मार्गामध्ये आली. मला खूप आनंद झाला म्हणतात, की करायला लागले आता परत. आणि असे नका काही का करेना. आणि मग ती पार्लर झाला तिचा कोर्स.
आणि आईंच्या कृपेनं म्हणजे आई-वडिलांनी केलेली उपासना कधी-कधी मुलांना लागते ती. ते ती ती तिच्या मनानंच ती मिळवायला वगैरे लागली म्हणतात. ती तिथंच त्यांच्याकडेच काम करायला लागली. ज्यांचं पार्लर होतं, तिथंच ती काम करायला लागली आणि ती उपासना करत होती. मला आनंद होता म्हणल्या. मला बरं वाटायचं की जाऊ दे, तिचे पैसे मिळवायला लागले. ते आम्हाला काही त्या पैशांची गरज नव्हती. पण आम्हाला वाटत होतं की मिळवते तर मिळवू दे. आता आपण कशाला हे करायचं? तिची इच्छा पण होती तर मिळवू दे असं म्हणून हे केले. तिचं बघून नंतर मुलगा वगैरे मग आईंचं करायला लागला. स्वतः पैसे मिळवायला लागली. स्वतः साठवायला लागली. कधी आम्ही मागायचो नाही, पण ते आईंच्या कृपेनं ह्या गोष्टी झाल्या म्हणतात. का तर माझी उपासना इतक्या वर्षांची ती फळाला आली. मला सेवेत बघायची होती माझी मुलं, माझा नवरा. हे माझी खूप मोठी इच्छा होती. का तर बाकीच्या तर आईंनी दिलेल्याच होत्या सगळ्या, पूर्णच केलेल्या होत्या इच्छा. आणि त्या इच्छा खूप मोठ्या माझ्यासाठी होत्या म्हणतात. आणि तिनं तिथं 2-3 वर्ष काम करत होती म्हणतात. त्याच्यानंतर पण 2-3 वर्ष तिथं काम करत होती त्या पार्लरमध्येच म्हणतात. अ, मग त्यांनी कधी-कधी रात्रीचं वगैरे पण बोलवून घ्यायच्या. लग्नाचे मेकअप वगैरे सगळं व्यवस्थित ती करायला लागलेली होती म्हणतात. कुठं लग्न असलं लांब-लांब घेऊन जायच्या त्या त्या ताई तिला. त्या म्हणतात खूप चांगल्या पद्धतीनं ती करायला लागलेली आणि नंतर तिला वाटायला लागलं की आपण स्वतःचं पार्लर हे करावं, घालावं. तर तुम्हाला सांगू ही आईंची कृपा म्हणतात. ही आईंचीच कृपा. तुमचा अनुभव आलेला होता म्हणतात 2 वर्षा पाठीमागं सिद्धारूढ वैभव पारायणाचा आणि तो तिनं ऐकलेला होता म्हणतात. तो तिनं ऐकलेला होता, तर तिनं ठरवलेलं होतं की मी पण सिद्धारूढ वैभव पारायण करेन. आई माझं पार्लर होऊ दे वगैरे. माझं स्वतःच्या ह्याच्या. पण तिच्याकडे पैसे नव्हते तेवढे. पण तिनं तग धरून राहिली आणि ना सिद्धारूढ वैभव पारायण तिनं मागच्या वर्षी केलं म्हणतात. मागच्या वर्षी सिद्धारूढ वैभव पारायण केलं की मी पुढच्या वर्षीपर्यंत एवढं म्हणजे साठवून बाबा म्हणत होते म्हणतात तिचे की तुला मी देतो पैसे, तू चालू कर पार्लर. पण तिचं होतं म्हणतात, नाही माझ्या ह्याच्यावरती मला करायचं आहे. आणि ती सगळ्यात मोठी कृपा आमच्यावर म्हणतात आईंची सगळ्यात मोठी कृपा. आणि तिचं ती म्हणजे तिची ती वृत्ती आईंच्या मार्गात आल्यानंतर तो झालेला बदल की स्वतः मी मिळवेन, स्वतः नाही तर आजकालची मुलं बघून मग तिच्या बाबांना वाटायला लागलं, अरे खरंच आईने आपल्या मुलीमध्ये हा बदल केला आहे. आणि ते आईंच्या मार्गात आले. म्हणजे आईंनी कशी जुळवणी करून आणली ताई म्हणत होत्या. आणि तिनं मग मागच्या वर्षी पारायण केली की माझाही लवकरात लवकर पार्लरचं तेवढं माझ्याकडं तेवढं हे होऊ दे. आणि जसं ती करत होती तसं आम्ही तिचे कधी पैसे घेत नव्हतो. पण तीच काहीतरी आधीमध्ये गिफ्ट आणणार, हे करणार. मग तिचे पैसे ती साठवत होती. पण आम्हाला तिचा काही खर्च नाही. तिनं पुढचं शिक्षण वगैरे जसं ती पार्लरमध्ये हे करायला शिक्षणाचं पण तिचं ती उचलत होती म्हणतात. आमच्याकडनं कधीही तिनं मागितलं नाही. नाहीतर मुलं इकडं ट्रिपला जायचं आहे, तिकडं ट्रिपला जायचं आहे. हीच खरी माझ्यावर आईंची कृपा. भले ती माझ्या इच्छेनुसार इंजिनिअरिंगला नाही ॲडमिशन घेतलं, पण माझ्या इच्छेनुसार ती आईंच्या मार्गात आली. माझा मुलगा आईंच्या मार्गात आहे. हीच माझ्यावर आईंची कृपा म्हणतात. आणि कशासाठी मुलांना आपण शिकवतो काहीतरी त्यांनी स्वतः उदरनिर्वाहाचं काहीतरी साधन शोधावं. तर त्या आईंनी म्हणजे शिकतच तिला दिलं. ही माझ्यावर आईंची कृपा म्हणतात. तर तिनं मग म्हणतात मागच्या वर्षी सिद्धारूढ वैभव पारायण केलं आणि आई माझं वर्षभरात पार्लर होऊ दे आणि माझ्या पैशावर होऊ दे, माझं स्वतःचं पार्लर हे होऊ दे, असं तिनं प्रार्थना केलेली होती म्हणतात. आणि खरंच म्हणतात श्रावण सुरू झाला आणि तिनं स्वतः म्हणजे त्या दृष्टीने तिनं प्रयत्न केले, पण ते आईंनी करवून घेतले ना म्हणतात. 1 वर्षभर आता ह्या 2-4 महिन्या पाठीमागं का नाही झालं, काय हे झालं म्हणतात. ह्याच महिन्यात म्हणतात सगळी तजवीज करून तिनं हॉल वगैरे म्हणजे ते काय म्हणतो आपण गाळा वगैरे सगळं हे करून खूप चांगल्या रीतीनं सगळं जे लागणार आहे पार्लरला सगळ्या गोष्टी घेतल्या तिनं. मस्करी नाही आहे म्हणतात, ते पार्लरचं खूप महागडे असतात म्हणतात सगळ्या गोष्टी काही घेणं वगैरे.
सगळं पार्लरसाठी सेटअप सगळा पूर्ण ते खूप महाग आहे. तिनं सगळं स्वतः खरेदी केलं म्हणतात. आम्हाला कळूसुद्धा दिलं नाही ती गोष्ट म्हणतात, ताई म्हणत होत्या. तिनं आम्हाला कळूसुद्धा दिलं नाही आहे म्हणतात. आणि खूप जास्त वय आहे असं पण नाही माझ्या मुलीचं म्हणतात. 12वी झाल्यानंतर लगेच ती ते करायला लागलेली होती म्हणतात पार्लरचं. आणि तिनं एवढ्या 4-5 वर्षात लगेच एवढं उभं करणं खूप मोठी गोष्ट आहे म्हणतात आमच्यासाठी. आणि तिनं स्वतः तिच्या बाबांना माहिती नाही, मला माहीत नाही, काही नाही. सगळं पूर्ण सेटअप केलं म्हणतात. एवढं छान पार्लर उभं केलं आहे आणि मग आम्हाला तिनं ते दाखवायला नेलं म्हणतात. आणि ह्या महिन्यातली ही गोष्ट आहे म्हणतात. आणि दाखवायला नेलं. आश्चर्य वाटलं म्हणतात. आणि ज्या दिवशी दाखवलं ते हे मागचा गुरुवार म्हणतात, ते श्रावणातला पहिला दिवस होता म्हणतात. तिनं ते दाखवायला आम्हाला नेलेलं होतं आणि तिनं ठरवलेलं की पहिल्या श्रावण सोमवारी उद्घाटन करायचं. म्हणजे का तर सिद्धारूढ वैभव पारायण मागच्या वर्षी तिनं केलेलं होतं. तर तिनं बोलली आणि ह्या वेळेला पण गुरुवारी ती बोलली म्हणतात आईंना, "आई, माझं एक 2 आठवड्यामध्ये 1,00,000चं तरी हे व्हावं, इन्कम व्हावं माझं. मी सिद्धारूढ वैभवचं परत पारायण करेन." असं तिनं मागच्या गुरुवारी बोललेली. श्रावणातच आम्हाला ज्यावेळेला दाखवून तिनं आणली म्हणतात पार्लर वगैरे. बाबा तिचे रडले म्हणतात तिथं पार्लरमध्ये उभारल्यावर, की माझ्या मुलीनं हे स्वतः उभं केलं तिच्या कष्टाच्या पैशावर. माझा ₹1ही घेतला नाही. आजकाल मुलं शिक्षणाच्या नावाखाली परत सर्व्हिस, परत घरं घेतानासुद्धा आईवडिलांकडनं पैसे घेतात. माझ्या मुलीनं ही माझ्या उपासनेची पोचपावती मला आईंनी दिलेली होती म्हणतात त्या. मला तुम्हाला तर ताई काय सांगू, म्हणून मी ताई म्हणत होत्या म्हणून मी तुम्हाला सांगितलं, की थोडं त्या ताईंचा अनुभव पुढं पण आज माझा अनुभव शेअर करा. मला खूप कधी एकदा ऐकेन, लोकांपर्यंत कधी जाईल आणि कधी एकदा ऐकेन असं झालं आहे, असं त्या बोलल्या मला. मग मी म्हटलं बरं ठीक आहे. आणि तुम्हाला सांगू म्हटलं मग गुरुवारी तिनं बोलली, की मी परत सिद्धारूढ वैभव पारायण करेन. मग ह्या सोमवारी, काल सोमवार होता म्हटल्या. काल तिनं पहाटे उठून म्हणल्या काल उद्घाटन वगैरे सगळं हे करून हे करायचं होणार नाही. म्हणून रविवारी आम्ही उद्घाटनाचं वगैरे सगळं करून घेतलं. सुट्ट्या पण होत्या तिच्या बाबांना वगैरे, त्यामुळं रविवारी सगळं उद्घाटन वगैरे करून घेतलं म्हटल्या. आणि रविवारी घेतल्यानंतर सोमवारी म्हणले सुरू करायचं पार्लर. मग काल सोमवार म्हणल्या सकाळी लवकर उठली म्हणल्या. गुरुवारीच तिनं बोललेली होती, की मी पारायण सुरू करेन. माझं 2 आठवड्यात ₹1,00,000 तरी व्हावं आई, माझं जे इन्कम आहे ते. आणि तुम्हाला सांगू म्हणल्या सकाळी उठून सिद्धारूढ वैभव पारायण केलं. तिनं नेमाचं नामस्मरण वगैरे केलं आणि खूप आवरून वगैरे मग ती गेली म्हणतात हे करायला. मला काय वाटलं आता पहिला दिवस आहे, एवढं काय होणार आहे. पण मी नामस्मरण करून माझीच उपासना करून ते मंदिरात जाऊन आले म्हणतात भजनाला वगैरे. आणि आईंना म्हणलं, "आई, माझ्या पोरीची इच्छा आहे, तुम्हाला पारायण करायला बसले, तर तिच्या इच्छा पूर्ण करा. तुमच्या कृपेनंच आज मला हे छान दिवस आलेत. तुमची कृपा नसती तर काहीच नसतं." हे सगळं बोलले मी म्हणतात. आणि संध्याकाळी आल्यावर माझ्या मुलीनं इतकी म्हणजे आली म्हणतात, पायावर पाणी जसं घेतली, आईंच्या पुढं गेली आणि एकदम रडायला लागली म्हणतात. मला पण असं हे वाटलं काय झालं, म्हणजे मला असं वाटलं की काहीतरी चांगलंच आहे हे गणं. आणि तिनं पर्समधून पैसे वगैरे काढले. मी बघितल्यानंतर आश्चर्य, 52,000 मी चक्रावले म्हणतात एकदम. एका दिवसात काल सोमवारी 52,000चं तिचं इन्कम झालेलं होतं म्हणतात. आणि मला ना एवढं हे झालं म्हणतात भरून आल्यासारखं. आई, मी आईंना बोललेले आठवड्याभरात 2 आठवड्यात ₹1,00,000 तरी हे व्हावं. माझं 52,000चं ही तिच्या उपासनेचं, तिची म्हणजे इतकी निष्ठेनं माझी मुलगी कधी करेल असं मला वाटलं नव्हतं. आणि आज म्हणतात दुपारपर्यंत मी मगाशी ती जेवायला आली म्हणतात, आज दुपारपर्यंत. आणि मग त्यांनी त्याच्यानंतरच मला फोन केलेला होता. आज दुपारपर्यंत म्हणल्या माझ्या मुलीचं 12,000चं हे झालेलं आहे म्हणल्या आज. म्हणजे हे जे आहे, आणि तुम्ही खरंच काही पण करा ताई, शेअर करा असं त्या बोलल्या. हे जे आहे ना, ही खूप वर्षांच्या उपासनेची ती मी हे म्हणते, त्यांनी नाही म्हणल्या, मी हे म्हणते ही तिच्या उपासनेची हे नाही आहे,
हे तिच्या आईच्या उपासनेची पोचपावती आईंनी दिलेली आहे. ज्या आईला सारखं सलत होतं ना तिच्या, की माझी मुलगी, मुलगा, माझं नवरा कधी उपासनेत येईल, कधी उपासनेत येईल. त्या ह्याचं ते उपासनेत त्यांनी आईंच्या पुढं तीच इच्छा बोलत असणार आहेत. त्याची ती पोचपावती आईंनी दिली. खरं हे पण आईंनी दाखवून दिलं, की ज्यावेळेला तुझी मुलगी ज्यावेळेला स्वतः करायला लागेल, त्यावेळेला त्या गोष्टींचा तिला अनुभव येईल आणि तुला पण त्या गोष्टींचा अनुभव देईल. तर खूप छान वाटलं ज्यावेळेला त्यांनी बोलल्या आणि मी ऐकलं त्यावेळेला मला पण इतकं भारी वाटलं ते. तर असे छान-छान अनुभव होते आणि एस-जी लाईफ अँड रूल्सवर पण आज उद्या अनुभव शेअर होईल. तिकडं बराच काळ झाला, 2-4 दिवस, 6-7 दिवस झाले असतील. अनुभव शेअर झाला नाही. तर तिथं पण अनुभव नाही, सॉरी, तिथं व्हिडिओ शेअर झाला नाही. तिथं पण व्हिडिओ शेअर होईल. तर ते चॅनल पण कुणी बघितलं नसेल तर बघा. आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा तिथं पण. तर असे छान-छान अनुभव सगळ्यांना येऊ दे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.